स्वच्छता महत्त्वाची आहे. स्वच्छता महत्त्वाची आहे, पण अतिस्वच्छता पण कधी-कधी महागात पडू शकते. नमस्कार. आज आपण अशा विषयावर बोलणार आहे, की हा स्वतःचा माझा अनुभव आहे म्हणून मी यावर व्हिडिओ करत आहे. आणि मला वाटते, की ह्या गोष्टी बोलल्या जायला पाहिजेत आणि सांगितल्या जायला पाहिजेत, शेअर केल्या पाहिजेत म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. त्या मला वजायना इन्फेक्शनचा त्रास झाला होता. तो का झाला होता? अशा गोष्टींवर कधीही घरगुती उपाय करू नका. सरळ डॉक्टरांकडे जा आणि त्यांचा सल्ला घ्या, कारण की ही खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. तसंच मी दवाखान्यात गेले आणि औषध वगैरे घेतलं, चेकिंग झालं, औषध दिले. मग मी त्यांना विचारलं की कशामुळे झाले. तर ते बोलले की तुम्हाला सारखे ती जागा वॉश करायची सवय आहे का? तर होय म्हटलं मी, कारण की मी प्रत्येक वेळा ज्यावेळी मी वॉशरूमला जात होतो त्यावेळी ते पाण्यानं स्वच्छ करत होतो. हा होता मेन प्रॉब्लेम. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की डॉक्टरांनी, लेडीज डॉक्टर होत्या त्यांनी सांगितलं, स्वतःहून मला विचारलं की तू असं करतेस का? तर मी म्हणाले हो मी असं करते. तर ते म्हटले की पहिल्यांदा ते बंद कर. आपल्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये एक नैसर्गिक ऑइल किंवा क्लिन्झिंग मटेरियल ऑलरेडी तिथं असते. तुम्ही सारखं त्याला स्वच्छ करण्याची काही गरज नाही आहे. दिवसातून एकदा अंघोळ करताना वॉश केलं की झालं. फक्त साबण न वापरता व्ही वॉश वापरायला त्यांनी मला सांगितलं. मग मी आधी म्हणत होते की काय हे नवीन फॅड आणतात, आधीपासून हे का होतं का? पण खरंच मला आता म्हणजे कसं आहे, नैसर्गिक वस्तू पण ह्या पण गोष्टी मेडिकलमधल्या गोष्टी पण काही महत्त्वाच्या असतात. तर ते मला आत्ता कळालं. त्यामुळे मी व्ही वॉश वापरायला चालू केलेला आहे. त्यांनी मला सांगितलं की आत्ता तुझं इन्फेक्शन आहे, त्यामुळे तू सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा वॉश कर. पण नॉर्मली एकदाच दिवसातनं अंघोळ करत त्यावेळी वॉश केलं की पुरेसं आहे. परत वॉश करायचं नाही, साध्या पाण्यानं सुद्धा नाही. त्यामुळं अतिरेक स्वच्छता पण कधी महागाची पडू शकतात. त्याचबरोबर तिथं ड्रायनेस असायला पाहिजे, कायम ओलसर जागा नसायला पाहिजे. त्याबरोबर अंडरगारमेंट नेहमी वेळच्या वेळी चेंज केल्या पाहिजेत, की 6 महिने झाले कितीही चांगल्या असल्या तरी त्या चेंज केल्या पाहिजेत. हे महत्त्वाचं आहे. अंडरगारमेंट्स तुम्ही 6 महिन्याला चेंज केल्या पाहिजेत. खराब झाल्या तर लवकरात लवकर केल्या पाहिजेत. नाही झालं तर 6 महिन्याच्या 1-2 महिने जास्त झाले तर चालतात, पण एकदम जास्त दिवस एकच वापरायची नाही. कायम स्वच्छ आणि कोरड्या असल्या पाहिजेत. पावसाळ्यात खूप प्रॉब्लेम्स होते, तर तुम्ही एक्स्ट्रा विकत घेऊ शकताय, कारण की ओल्या घातल्यामुळे तर जास्त इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. अंडरगारमेंट्स नेहमी स्वच्छ असाव्यात, कोरड्या असाव्यात. स्वच्छता याचे धुतल्यानंतर तुम्ही निदान आठवड्यातून एकदा त्याला डेटॉलच्या पाण्यातून काढून वाळत टाका. रेग्युलर बाहेर जाताना ज्या अंडरगारमेंट्स वापरतात त्या वेगळ्या असायला पाहिजेत आणि MC वेळी ज्या वापरतात त्यावेळी वापरायला वेगळ्या असायला पाहिजेत. आणि MC वाला तुम्ही तुमचं सगळं 4 दिवस 5 दिवस काय होईल त्यावेळी नंतर डेटॉलमध्ये घालून धुवायचं अजिबात विसरायचं नाही. ही काळजी आपल्याला घेतलीच पाहिजे. जसं आपण आपल्या शरीराची, चेहऱ्याची, केसांची काळजी घेत असतो, तसंच आपण आपल्या प्रायव्हेट पार्ट्सची पण काळजी घेतली पाहिजे. हा अनुभव मला आला आहे आणि हा शेअर मी तुमच्याबरोबर करावे, कारण की ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. अतिस्वच्छता पण महागात पडू शकते हे आपण बघितलं, आणि त्या जागेबद्दल आपण किती सेन्सिटिव्ह असायला पाहिजे हे पण आपण बघितलं. तर अशा तऱ्हेने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.